नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पोलीस यंत्रणा काम करते, माध्यमांनी धीर धरावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. मस्साजोग प्रकरण गृह खात्याकडे, मी बोलणे योग्य नाही. देशमुख हत्या प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. शिवरायांचा अवमान गंभीर बाब, त्याला क्षमा नाहीच. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची कोल्हापुरात प्रतिक्रिया. आणि महायुतीच्या 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. आता पाहूयात सविस्तर वृत्त. स्वारगेट प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या बलात्कार प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करतायत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना माध्यमांना धीर धरण्याचा सल्ला दिलाय. पोलीस यंत्रणा काम करते, मात्र माध्यमांनी बातमी देताना आरोपीची अटक, चौकशी अहवाल, कोर्टातील सुनावणीबाबत योग्य माहिती द्यावी, असं त्यांनी सांगितलंय. पकडू ना, पकडल्यानंतर दाखवा. आता परवा पण तो आता 24 तास झाले, 48 तास झाले, ते उसात जाऊन बसला होता. आता उसात जाऊन बसला, ड्रोन लावले, यंत्रणा लावली, त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती मजल गेली होती. ते सापडलं सगळं. थोडस माझं काय म्हणणं आहे, घटना अजिबात घडता कामा नये. या मताशी मी 100% जनतेशी पण सहमत आहे, तुमच्याशी पण सहमत आहे, आणि आमची पण सरकारची तीच भावना आहे. पण कुठं घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्या करता देखील काही गोष्टीचं तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित, सत्ताधारी पक्षाच्या सहित. बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता गृह खात्याकडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना शिक्षा केली जाईल असा शब्द दिलाय. त्यामुळे आता या प्रकरणावर मी काहीच बोलणे योग्य नाही. मी त्या हत्येचा निषेधच केलाय, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलंय. आरोपपत्रात काय लिहिले याची काहीही माहिती नाही, असं त्या म्हणाल्या. पशुसंवर्धन आयुक्तालयात एका कार्यक्रमासाठी आल्या असता मुंडे यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. त्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलणे त्यांनी टाळले. आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी, हे मी किती वेळा बोलू. मी झाल्याच्या घटनेपासून 12 डिसेंबरचं माझं भाषण काढा, ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये 90% मी त्याच्यावरच बोललेली आहे. आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही, मला त्यातली माहिती नाही. मी गृह खातं नाही आणि गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे. ते जे काय माहिती द्यायची ते कोर्टाला देतील. त्याच्यानंतर जे ठरेल त्याच्यावर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी. आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे. त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्याच टीममधली एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी याच्यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साजेसं नाही. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देत शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल झालाय. मात्र अजूनही कोरटकर फरार आहे. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना प्रखर मत व्यक्त केलंय. शिवरायांचा अवमान करणं ही गंभीर बाब असून त्याला क्षमा नाहीच. किती दिवस तो पळणार आहे, त्याला मातीतून खोदून काढणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. शिवरायांचा अवमान करणं याबद्दल तर त्यांना क्षमाच नाही. आता खरं म्हणजे कुठं फरार झालाय, कुठे गेला तरी मातीतून म्हणजे त्याला खांदून आपण त्याला बाहेर काढू आपण, ती अडचण नाही. पुढे किती दिवस पडणार आहे तो. या महाराष्ट्रात शिवरायांचे मावळे एवढे सक्षम आहेत, त्याला धरून आणल्याशिवाय राहणार नाही. पहिल्यांदा त्यांनी दावा केला होता की माझा एक नंबर तो वापरला गेला आणि मग मी तो नव्हे, अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती. मात्र नागपूर पोलिसांनी जो तपास केला, जो CDR काढला, त्यामध्ये प्रशांत कोरटकरचाच नंबर बघूनच हे सगळे कॉल झाले. असं आहे की तो ज्या अर्थी फरार आहे, जर म्हणणं मी दोषी नाहीये, तो फरार काय तो पोलिसांच्या संरक्षण त्यांनी समर्पण केलं पाहिजे. ज्या अर्थी त्यांनी हे सगळ्यात गंभीर गुन्हा केलेला आहे म्हणून तो फरार आहे, कारवाई होईल. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांचा राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्धार करण्यात आलाय. दरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन केल्यानंतर सत्ताधारी महायुतीच्या 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. राजेंद्र यड्रावकरांनी पत्र दिलेलं आहे.
अशोक मानेने पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. मुश्रीफ साहेबांनी ऑलरेडी आधीच सांगितलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांची भूमिका मला वाटते अजूनपर्यंत तरी विरोधातली निश्चितपणे त्या ठिकाणी. कोल्हापूरमध्ये जे आहेत त्यांनी किमान आता ज्यांच्या मतदारसंघातून जाते तिथं तरी भूमिका स्पष्ट घेतलेली. आता सांगलीत देखील मला वाटतं सुधीर गाडगीळ परवा स्वतः आंदोलनाच्या ठिकाणी त्या ठिकाणी गेले होते. रोहित पाटलांनी ऑलरेडी पाठिंबा दिलेला आहे. कैलास पाटील आहेत, ओमराजे निंबाळकर खासदार आहेत, यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. अशोक चव्हाणांनी स्वतः तिथं जाऊन पाठिंबा त्या ठिकाणी दिला होता. त्यामुळे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी या गोष्टीला विरोध त्या ठिकाणी आज तरी केलेला आहे. उद्या काय भूमिका आहेत आम्हाला माहिती नाही. आणि आमची विनंती आहे की या सगळ्यांनी 12 तारखेच्या मोर्चाला यावं. बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी दाखल केलेला आरोप पत्रातून समोर आलाय. अॅट्रॉसिटी, खंडणी आणि हत्या या तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख आरोप पत्रातून करण्यात आलाय. यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. धनंजय मुंडे यांच्यासारखी माणसे राजकारणात असली तर अनेक वाल्मिक कराड तयार होतील असं त्यांनी म्हटलंय. तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू असा जाहीर इशारा देखील त्यांनी केलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बिहारच्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार कायदा दुरुस्त करून बौद्धांच्या ताब्यात द्या या प्रमुख मागणीसाठी अमरावतीच्या तिवसा येथे बौद्ध अनुयायांनी आंदोलन केले. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगातील बौद्ध धर्मियांचे एक पवित्र स्थळ असून त्याचा कारभार मात्र हिंदू धर्मियांकडे आहे. त्यामुळे देशभरात महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी होत असून या मागणीचे तिवसा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. गोंदियाच्या आमगाव नगर परिषद प्रकरणात न्यायालयाचा निकाल येऊन 4 महिने उलटले तरीही सरकारने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. या प्रशासनिक गोंधळामुळे आमगावसह पदमपूर, कुंभारटोली, बिरसी, रिसामा, किंडगीपार, बनगाव आणि माहली येथील रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळत नाहीयेत. शासकीय योजनांचा लाभ बंद आहे. रस्ते, पाणी पुरवठा आणि आरोग्य सेवा देखील ठप्प आहे. यावर सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिसामाचे माजी उपसरपंच तीरथ येटेरे यांनी दिलाय. आता सरकार नागरिकांच्या मागणीकडे कधी लक्ष देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 25/10/2024 पुन्हा महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या लागलेला स्टे मागे घेतला. याचा अर्थ असा होतो की जे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठचा जो न्याय दिला आहे न्यायाधीशांनी तो लागू होतो. परंतु गेल्या 4 महिने लोटूनही महाराष्ट्र सरकारने अद्यापही 7ही गावांना ग्रामपंचायत बहाल केलेली नाही. या मागणीकरता आज आम्ही आज शासनतारी आमदारच्या या
जनता दरबारामध्ये आम्ही ही मागणी घेऊन आलेलो आहोत. आम्हाला आमची मागणी पूर्ण करतील असा विश्वास आदरणीय सन्माननीय या विधानसभेचे लाडके आमदार संजयभाऊ पुराम यांच्यावर त्यांनी दर्शवलेला आहे. धुळे शहरातील वाकरकर नगर येथे आज शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत घरातील अनेक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अग्निशामक विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. अग्निशामक विभागाचे 2 बंब घटनास्थळी दाखल होताच त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या घटनेत एका घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे. आज आमच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये वाकरकर नगर येथे सोनजे परिवार राहतात. त्या ठिकाणी MSBच्या शॉर्ट सर्किटमुळे फ्रीजला आग लागली. त्या आगीचं रूपांतर पूर्ण घराला आग लागल्या कारणाने आज मोलमजुरी करणारे एक गरीब कुटुंब यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेले आहे. आग लागलं जसं आम्हाला समजलं त्या क्षणी महानगरपालिकेचे महाजन साहेब फायर ब्रिगेडचे महाजन साहेबांना कॉल केला. त्यांनी तात्काळ 2 बंब पाठवून संपूर्ण आग नियंत्रणामध्ये आणलेली आहे. परंतु या आगीमुळे आणि MSBच्या निष्काळजीपणामुळे आज गरीब कुटुंबावर खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्याची भरपाई शासनाने करून द्यावी, MSBने करून द्यावी ही प्रशासनाला मागणी करेल. सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात आमदार सचिन कांबळे पाटील यांनी अचानक भेट देत रुग्णालयाचा आढावा घेतला. आमदारांच्या या अचानक भेटीने कर्मचारी मात्र खडबडून जागे झालेत. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे. उपजिल्हा रुग्णालयात असणाऱ्या असुविधांची माहिती घेऊन त्या पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार सचिन पाटील यांनी दिले. आज फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालय याला भेट दिली आणि इथल्या रुग्णांची विचारपूस केली, इथल्या संबंधित डॉक्टरांशी चर्चा केली. मला इथं थोडासा स्वच्छतेचा अभाव जाणवला. संबंधित विभागाला तशा सूचना देऊन याच्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये या रुग्णालयाची स्वच्छता ठेवण्याचं काम अधिकाऱ्यांनी आता मनावर घेतलेलं आहे आणि ते अधिकारी निश्चितपणानं पार पाडतील. सुरुवात आहे. सुरुवातीला त्याला कशा त्या पद्धतीने सूचना दिल्या, तिथला रेकॉर्ड स्वच्छतेचं मेंटेन ठेवलेलं नाही आहे. त्या संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा त्यांनी जी काही कारवाई करता येईल ती त्यांनी करावी आणि इथून पुढं रुग्ण आपला जर बरा व्हायचा असेल, रुग्ण चांगला व्हायचा असेल तर पहिली स्वच्छता महत्त्वाची आहे आणि हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आणि हॉस्पिटलच्या आत स्वच्छता ठेवणं ही पहिली जबाबदारी आपली डॉक्टरांपासून जो स्वच्छता विभाग आहे त्यांची आहे. अमरावती शहरातील SDF इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने शहरातील पंचवटी चौक येथे वाहतूक नियमांच्या पालनासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलाय. विद्यार्थ्यांच्या वतीने वाहतूक नियमांबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याबद्दल वाहन चालकांना माहिती दिली. हेल्मेट वापरा, प्राण वाचवा, वाहने हळू चालवावी, सिग्नलचे पालन करावे असे अनेक फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी एक चांगला संदेश दिलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. सुवरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम सुवरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया.
नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड मार्फत आज शासकीय तुरी खरेदीस शुभारंभ करण्यात आला. अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत तूर खरेदीला सुरुवात करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात नाफेडची 20 केंद्रांवर तूर खरेदी केंद्र आहेत. अमरावती जिल्ह्यात शासनाच्या वतीने 39.694 टन तूर खरेदी होणार असून नाफेडचे तुरीचे शासकीय भाव 7,550 रुपये आहेत. तर तूर खरेदीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जालन्यात प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरटकर यांच्या विरुद्ध कलम 152 प्रमाणे कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. प्रशांत कोरटकर यांनी माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करत त्यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर जालन्यातील मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज आक्रमक झाला असून आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने कोरटकर यांच्या विरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे बघा, 4-5 दिवसापूर्वी नागपूर येथला प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माता यांच्याबद्दल अश्लील असं वक्तव्य केलं. त्या अनुषंगाने आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी त्यांच्यावर आज आम्ही फिर्याद देऊन एक गुन्हाही दाखल केलेला आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत केरळ येथील लालबाग आंबा विक्रीसाठी दाखल झालाय. या आंब्याला जालना बाजारात 140 ते 170 रुपये प्रति किलो असा दर मिळत असून आवक कमी असल्याने आंब्याचे भाव वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र येणाऱ्या काही दिवसात बाजारात आंब्याची आवक वाढल्यानंतर आंब्याचे भाव कमी होतील असा अंदाज आंबा विक्रेत्यांनी व्यक्त केला. दादा, मला काय सांगणार, जालना बाजारात केरळहून आलेला आंबा दाखल झालेला आहे. दर कसा मिळत आहे, कोणत्या जातीचा आंबा आहे, काय सांगणार? जालना मार्केटमध्ये आता आंब्याची आवक तर सध्याला कमी आहे, पण जे आता आंबा येतोय ते शाही गुलाब त्याचं नाव आहे, पण तो इथला नाही आहे. इथले आंबे आता लोक आले नाही मार्केटमध्ये. ह्यो केरळचं आहे, शाही गुलाब याचं नाव आहे. आणि याचा विक्री दर सध्याला चालू आहे 140 रुपये किलोपासून तर 170 रुपये किलोपर्यंत. म्हणजे जास्त विक्री नाही आहे, नेमकी थोडी थोडी विक्री चालू आहे. दर समाधानकारक आहे का आणि काय मागणी आहे? काय म्हणले? दर समाधानकारक आहे का? दर आहे समाधानकारक आहे सध्याला, पण सीझन चालू पुढं झाल्यावर थोडा भाव कमी होईल. सध्याला तर इतकंच आहे. बरं, आता मागणी काय? आता मागणी म्हणजे पुढं अगर सीझन चालू झाला तर मग त्याचा भाव कमी होऊ शकतो, पण सध्याला तर इतकंच भाव राहणार आहे. काय नाव आपलं? आपलं नाव, माझं नाव रिजवान मिर्झा, जालना मार्केट कमिटी, बागवान फ्रूट कंपनी, 43 नंबर दुकान. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.